एक फार छान गोष्ट आहे। ती गोष्ट म्हणजे अशी की 4 माणसांना एका रूममध्ये सोडतात आणि त्या खूप मोठी रूम असते आणि त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधतात। पट्टी बांधून रूममध्ये सोडतात आणि ते इथे एक असा हत्ती ठेवलेला असतो आणि त्याला म्हणतात की जा, त्या रूममध्ये एक देव आहे, त्या रूममध्ये जा आणि बघा आणि प्रत्येकजण आपापला अनुभव बाहेर येऊन सांगा की तुम्हाला तो देव कसा दिसला। पण तो हत्ती असतो आणि त्या माणसाच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना त्या रूममध्ये सोडतात। तर रूममध्ये गेल्यावर कोणी हत्तीच्या पाठीवर हात फिरवतो, कोणी हत्तीच्या सोंडेला हात लावतो, कोणी हत्तीचा पाय धरतो, तो कोणी शेपूट। आणि प्रत्येकजण बाहेर येतात, डोळ्याची पट्टी काढतात सगळेजण आणि त्यांना विचारतात की तुम्हाला आतमध्ये रूममध्ये डोळ्याला पट्टी बांधून आतमध्ये पाठवलं, तुम्हाला त्या रूममध्ये नेमकं काय दिसलं, तुम्ही देवाचा काय अनुभव केला, तुम्ही काय बघितलं, तुम्हाला काय अनुभव आला। तर प्रत्येकजण आपापला अनुभव सांगत होते। त्यापैकी प्रत्येकजणांचा अनुभव हा प्रत्येकांचा वेगवेगळा होता, कारण प्रत्येकाने जिथे हात लावलेला होता, जिथे स्पर्श केला होता, त्या स्पर्शाला त्यांना आकृती, त्यांच्या स्पर्शाची जाणीव आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा जे सांगण्याचे आहे त्यावरून ते प्रत्येकजण आपापले अनुभव सांगत होते। तर एकाने सांगितलं की देव हा पूर्ण लंबा आहे आणि गोल आहे, कारण त्यांनी सोंडीला हात लावलेला होता, त्याच्यामुळे त्याला गोल आणि लंबा असा दिसला देव। तर एक म्हणते नाही नाही, देव कुठे लंबा आहे, मी तर हात लावला हा पूर्ण सपाट आहे देव, कारण त्या माणसाने त्या हत्तीच्या पाठीवरून हात लावला होता। तर त्याला देवचा अनुभव असा रुंद आणि सपाट दिसला। तसंच एक म्हणतो नाही नाही, देवाला भरपूर केस आहे आणि सरपातळ बांधा आहे देवाचा, खूप छोटा देव आहे पण केस फार छान आहे त्याला, का तर कारण त्यांनी हत्तीच्या शेपटीला हात लावला होता आणि एकाने तर पायच धरला होता। तर देव नाही नाही, देव तर पूर्ण असं लंबा आहे आणि असं मजबूत आहे, खंब्यासारखाच आहे देव, कारण त्यांनी हत्तीच्या पायाला हात लावला होता। तसेच प्रत्येकांचे वेगवेगळे अनुभव असतात, अनुभवाच्या बोलवरून ते आपले एक्सपिरियन्स सांगतात, आपल्या कहाण्या सांगतात, आपल्या कथा सांगतात, पण आपल्याला जो अनुभव आला तो आपण आपल्या याच्यामध्ये ठेवतात। जसं म्हणतात ना की फोन जेव्हा नेट चालू असते तेव्हा आपला सगळे व्हिडिओज आपण डाउनलोड करू शकतो, हे करू शकतो, पण आपल्याला ते दिसते का की कोणचं वायफाय आहे, कोणचं नेटचा डाटा आहे, दिसत नाही का। पण ते आपले तर कामात तर सर्व होतात ना, मोबाईलमध्ये आपण व्हिडिओज बघतो, ऑडिओज बघतो त्या मोबाईलच्या डाटानुसार। तसंच देव हे प्रत्यक्षात जरी नसला तरी हे प्रत्येकांचे काम, सगळ्या योजना, सगळी परिपूर्णता ही होतेच, त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टीला नाकारू शकत नाही आणि जे आहे ते एक्सेप्ट करून प्रत्येकांच्या बुद्धिमत्तेनुसार, प्रत्येकांच्या भावनानुसार ह्या गोष्टी प्रत्येकजण अनुभवतो, त्यानुसार ते अनुभव तो सांगतो। पण त्यातले कोणचे चांगले अनुभव असतात आणि कोणचे वाईट आहे। आता त्या 4 माणसांना वेगवेगळ्या अनुभव आलेले आहे, कारण त्यांनी तसं स्पर्श केलेला आहे, त्यांची बुद्धीने तसं त्यांना सांगितलेलं आहे। पण 4ही पण वेगवेगळे आहे, पण त्यांचे विचार एकच आहे ना, की जसे हत्ती हा एकच आहे तसं, पण त्यांचे सगळ्यांचे एक्सपिरियन्स हे वेगवेगळे आहे। तसंच आपल्या लाईफमध्ये पण होत राहते, आपण ते अनुभव शिकलं पाहिजे, समजलं पाहिजेत आणि समोर गेलं पाहिजे। धन्यवाद। राधे राधे।